ऑलराईट, वॉर्म वेलकम. जे लोक ऑनलाईन बघतायत, तर काल सुट्टी होती. काल मी कुठे होतो मला माहिती नाही. काल कुठे होतो? काल मी आश्रमामध्ये होतो. सॉरी, काल मी आश्रमात गेलेलो. म्हणजे ते काय आश्रम मुळशीच्या मुळशी तालुक्यामध्ये आहे. तर महाराष्ट्रांचा जो आश्रम आहे, अख्ख्या जगात एकच आश्रम आहे प्राणी किलिंगसाठी. आणि तो आश्रम, आपण भाग्यवान आहोत की तो आश्रम पुण्यामध्ये आहे, पुणे जिल्ह्यात आहे, मुळशी जवळ, मुळशी तालुक्यामध्ये. सो पीपल हु लर्न अराटिक योगा, they get a chance to visit the आश्रम. अत्यंत सुंदर आहे. मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो आता. असा हा आश्रम आहे, खूपच सुंदर. आणि तिथे साधना करण्यासाठी मी गेलो होतो. महिन्यातनं एक काही प्रॅक्टिस असते, राईट? तर ती साधना जी आहे, तर त्या साधनेसाठी आम्ही सगळे साधक एकत्र आलो होतो. एक मिनिट, तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो मी कशी दिसते. जे लोक आश्रमात अजूनपर्यंत गेलेले नाही आहेत, सो यू कॅन सी दिस. असा आश्रम आहे. इट्स व्हेरी व्हेरी सिनिक. काही फोटो मी बघा, हे सगळे फोटोज GMCKS आश्रम वर्ल्ड प्राणिक .com त्याच्यावरती आहे, लिंक आहे. तर हा तो हॉल आहे, राईट? अत्यंत सुंदर असा डायनिंग हॉल आहे. इथे आम्ही सगळे जेवतो, सगळे साधक, राईट? ही सगळी सुंदर सगळी सिनरी आहे. या पटांगणाच्या बाजूला एक हॉल आहे, तिथे आम्ही सगळे साधना करतो, सगळे साधना करतो. इथे असेलच तो फोटो, मी तुम्हाला दाखवतो. मास्टर स्वतः हयातीमध्ये असताना, हे त्याचं गेट आहे, मेन गेट आहे, राईट? मास्टर असताना हयातीमध्ये हा आश्रम त्यांनी बनवायला लागलेले, त्याचं उद्घाटन पण त्यांनी केलं. आणि इथे मास्टर सुद्धा राहिलेत, राईट? जे माझे गुरु आहेत मास्टर शिवा कुर्टे, त्या आश्रमामध्ये इथे ते राहिलेत, राईट? हा आश्रम इंटरनॅशनल लेवलचा आश्रम आहे. हा तो हॉल आहे, इथे आम्ही सगळे मेडिटेशन करायला जमलो होतो का. हा मेडिटेशन हॉल नंबर 1, 2, राईट? आणि हा हॉल आहे तो, इथे फक्त सिनियर लोक जे आहेत, लेवल 3 प्रॅक्टिशनर्स, त्यांच्यासाठी हा हॉल आहे. ते खूपच सिनियर लेवलची साधना करतात, राईट? तर त्यांच्यासाठी हा हॉल आहे, स्पेशल हॉल आहे. याची एनर्जी वेगळी आहे. याचे जे काम करणारे हाऊसकीपिंगची जी लोक आहेत, ती सुद्धा वेगळी आहेत, त्यांची एनर्जी पूर्णतः वेगळी आहे. हा हॉल, हा आश्रम अद्भुत आहे. आणि या आश्रमामध्ये प्राणी किलिंग शिकल्यानंतर, अराटिक योगा शिकल्यानंतरच तिथे तुम्ही राहू शकता. पण जर व्हिजिट करून यायचं असेल तर किमान पक्षी, म्हणजे एक दिवस सकाळी गेलो संध्याकाळी आलो, तर ठाण्या मुंबईतनं 4 तास लागतात, 4.5 तास. आणि किमान पक्षी आपण बेसिक प्राणी किलिंगचं ग्रॅज्युएट पाहिजे. तर जे बेसिक प्राणी किलिंग शिकलेले आहेत त्यांना या आश्रममध्ये जायची परवानगी आहे. साधना करू शकता, तिथे जाऊन मेडिटेशन ट्विन आर्ट्स करू शकता, पेशंट्सला तुम्ही हिलिंग करू शकता, सेल्फ हिलिंग करू शकता, तुमच्या घरच्यांना हिलिंग करू शकता, राईट? सो यू कॅन डू द हिलिंग, राईट? यू कॅन डू द हिलिंग टू युअर फॅमिली मेंबर्स. आणि अराटिक योगा असेल तर तुम्हाला राहायची परवानगी आहे, कारण एनर्जी त्या आश्रमामधली आहे, ती आपण हँडल करण्याची आपली ताकद हवी आहे. जो अराटिक प्रॅक्टिशनर आहे त्याच्याकडे मास्टरांनी एक सेपरेट टूल्स दिलेले आहेत एनर्जी मॅनेज करण्यासाठी. ब्लू ट्रायंगल टेक्निक्स आहेत, हायर लेवलचे मेडिटेशन्स आहेत, की जिथे कुंडलिनी जागृत होते. कारण कुंडलिनी जागृत करून ती परत तिची जागच्या जागी ती परत ठेवली जाते, किंवा ती जागृत करून परत ती आपण म्हणतो शमवणे, व्यवस्थित ठेवणे. तर ते मास्टर चुआ, जे माझे गुरु आहेत प्राणी किलिंगचे, त्यांच्यामुळे हे सहज शक्य झालं. आणि त्यांच्यामुळे हे सगळं कळतंय, राईट? सो आजचं सेशन करत याच्यावरच आधारित आहे पूर्णपणे, की जी सोयी अमित जे आहे, सोयी अमित, अमित म्हणजे काय, की सोयी अमित म्हणजे जे ब्रह्मांडात आहे ते आपल्या पिंडीमध्ये पण आहे. पण ती नक्की काय आहे? आज नागपंचमी आहे. टुडे इज नागपंचमी. तो नागपंचमीला महत्व दिलेलं आहे, हिंदू कल्चरमध्ये महत्व दिलेलं आहे. व्हॉट इज दॅट कल्चर, व्हॉट इज दॅट, काय बरं कुंडलिनीचं काय महत्व आहे? आणि कुंडलिनी वगैरे म्हणजे नक्की नागासारखं का बरं तिला शेप आहे, किंवा नाग म्हणून का तिला असं रिप्रेझेंट केलेलं आहे? आज आपण हे थोडंसं समजून घेऊया. आणि माझ्याकडे कदाचित स्लाइड असेल, आधी आपण मधुरतामध्ये हे सेशन घेतलं असावं. फक्त एकदा मी पटकन बघतो, गिव्ह मी अ मिनिट, मग तुम्हाला सगळं इझीच पटकन तुम्हाला सांगता येईल. गिव्ह मी 1 मिनिट.
ठीक आहे, मी तुम्हाला इंटरनेटवरती दाखवतो. तो कुंडलिनी, या इमेज मध्ये दाखवतो. येस, दिस इज राईट. ओके. प्रत्येक स्पिरिच्युअल प्रॅक्टिशनर जो आहे, ओके, त्या गुरूंचं काम किंवा कार्य जे आहे तर कुंडलिनी जागृत करण्याचं काम आहे. हे त्यांचं मेन, हे वन ऑफ द की अजेंडा. ही कुंडलिनी जी आहे, राईट, मध्ये हा असा दांडा आहे, आणि हे असे कुंडलिनी म्हणजे असे हे दोन नाग आहेत, राईट. आता ह्या नागपंचमीला, म्हणजे आजच्या दिवशी सगळ्या नागपंचमीच्या शुभेच्छा, पण हा नाग जो आहे हा खरं आपल्यामध्ये आहे. मी आता एक पुस्तक वाचतोय, तिला मृणालिनी जोशी यांनी लिहिलेलं, त्यांच्याविषयी पण खूप कुंडलिनी विषयी त्या म्हणतात. तर महाराजांना जे मेंटर होते त्यांनी महाराजांनी त्यांना विचारलं कुंडलिनी वगैरे काय प्रकार आहे. तर जे ब्रह्मांडी आहे, जे ब्रह्मांड आहे ते आपल्यात पण आहे. जे ब्रह्मांडी ते पिंडी, जे ब्रह्मांडी ते पिंडी. जेव्हा आपण संतांच्या मेळाव्यामध्ये जातो, जेव्हा आपण गुरुजनांच्या दर्शनाला जातो, उदाहरण, राईट, जे लोक अनिरुद्ध जोशी बापूंकडे गुरुवारच्या उपासनेला बांद्र्याला जात असतील, शाळेमध्ये, न्यू इंग्लिश मिडियमला, न्यू इंग्लिश शाळेमध्ये कदाचित, बापूंना भेटल्यावरती काय वाटतं? ते जागृत कुंडलिनी आहे, राईट. नाव हे कसं कसं ओळखू शकतो किंवा कसं जातो, तर कुंडलिनी म्हणजे नक्की काय? तर सोयी अमित हनुमान चालिसेमध्ये त्याचा उल्लेख आहे. थोड्या फार प्रमाणामध्ये, राईट, जे योगा ग्रॅज्युएट्स आहेत त्यांना एक्झॅक्टली समजतं मी काय म्हणतोय, राईट. तो कुंडलिनी हे जागृत होणं, जागृत करणं इज ऍक्च्युली द रिस्पॉन्सिबिलिटी और वन ऑफ द की रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द टीचर. तो ती जागृत करतो, कारण तोच ऑथराईज आहे ती जागृत करायला. आणि ज्याची कुंडलिनी ऍक्टिव्हेट होते, ज्याची कुंडलिनी ऍक्टिव्हेट होते, ऍक्टिव्हेट होऊन त्याच्या ब्रेनचा अपग्रेड होतो, किंवा तो त्याच्या जीवनामध्ये प्रगती अधिक अधिक प्रमाणामध्ये करतो. म्हणून गुरु जेव्हा आपल्या जीवनामध्ये येतात तेव्हा ते आपली कुंडलिनी जागृत करतात. भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे इज ऑल्सो अ स्टेटमेंट की पाठीशी आहे, तर ही पाठीशी आहे कुंडलिनी. दोन नाड्या आहेत या नागासारख्या, एकीचं नाव आहे इडा, दुसरीचं नाव आहे पिंगळा. इडा नाडी, पिंगळा नाडी. ओके. तर ह्या ज्या नाड्या आहेत त्यावरती ही सगळी पूर्ण शक्ती जी आहे, तर सर्पण पॉवर सुद्धा असं म्हटलेलं आहे, सर्पण पॉवर. आणि म्हणून इडा आणि पिंगळा, राईट, ही आपल्याला जागृत करते. आणि मग ती नक्की करते काय? व्हॉट डज इट डू? त्वम मूलाधारो सित्वसिद्धम, जे अथर्वशीर्ष शिकलेत त्यांना श्लोक माहितीये का? त्वम मूलाधारो सित्वसी नित्यम. ही कुंडलिनी आहे ती मूलाधार चक्राच्या वरती आहे, बेस ऑफ द स्पाइन. त्वम मूलाधारो सित्वसी नित्यम. त्वम शक्तीत त्वयात्मक. ती कुंडलिनी जागृत झाल्यावरती आपल्याला शक्ती देतं. त्वम शक्ती त्रयात्मका. त्वाम योगिनो ध्यायंती नित्यम. आठवतंय का अथर्वशीर्ष? बरेचसे लोक अथर्वशीर्ष आपण म्हणतो, राईट. त्वाम योगिनो ध्यायंती नित्यम. ध्यान लागल्यानंतर कुंडलिनी जागृत होते, ती सरसर सरसर वरती जाते. आणि कुठे जाते? तर सहस्त्र चक्रांमध्ये. त्वाम योगिनो ध्यायंती नित्यम. आर यू अंडरस्टँडिंग? तर जेव्हा आपले जे श्लोक आहेत किंवा ज्या हनुमान चालीसा अशा सगळे जे बांधणी केलेली आहे, तेव्हा ती झोपलेली अवस्थेत, म्हणजे काय, मरगळलेल्या अवस्थेमध्ये सोयी अमित, राईट. मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो परत एकदा हनुमान चालीसा. हनुमान चालीसा हे सोपं प्रकरण नाही आहे. सोपं काहीच नसतं म्हणा, राईट. बघा इथं त्यांनी लिहिलेलं आहे की सोयी अमित, कुठे गेलं ते, जीवन फल पाय, बघा इकडे लिहिलेलं आहे. सोयी अमित जीवन फल पावे, सब पर राम तपस्वी राजा. कोण करतं तपस्या? साधक करतो ना. सब पर राम तपस्वी राजा, राईट. आता जे तपस्वी करणारे आहेत, राजाच्या दरबारी जाणारे आहेत, सब पर राम तपस्वी राजा, राईट. आता जे तपस्वी करणारे आहेत, राजाच्या दरबारी जाणारे आहेत, सब पर राम तपस्वी राजा, राईट. आता जे तपस्वी करणारे आहेत, राजाच्या दरबारी जाणारे आहेत, सब पर राम तपस्वी राजा. राईट. आता जे तपस्वी करणारे आहेत, राजाच्या दरबारी जाणारे आहेत, सब पर राम
जो तपस्या करणार आहे तो राजा आहे. तप पर राम तपस्वी राजा, के काज सकल तुम साजा, और मनोरथ जो कोई लावे, सोई अमित जीवन फल पावे. जीवनात खरी फलश्रुती आहे. नीट आहे का? खरी फलश्रुती जी आहे, म्हणजे खरी खोटी असं काही नसतं, पण जी खरी फलश्रुती आहे, ही फलश्रुती ती आहे की आपली कुंडलिनी जागृत करणं, होणं, आपल्या गुरूंनी ती करणं, किंवा आपल्या गुरूंकडनं ती करून घेणं. साध्या एड्या गबाळ्याचं काम नाही. असे कुठलेही प्रयोग करू नका. जे व्हिडिओ ऐकणारे आहेत किंवा कुणी युट्यूब वरती जाऊन कुंडलिनी आकृत वगैरे हे काहीही करायच्या फंदात पडू नका. कुंडलिनी जर अडकली मध्ये जागृत होण्याच्या अवस्थेमध्ये, तर परतीचा प्रवास मला माहिती नाही, कठीण आहे, एवढंच सांगू शकेन. त्यामुळे प्राणिक हिलिंग शिकल्यानंतर अर्हाटिक योगाचा क्लास आहे. त्याच्यामध्ये मास्टर चोकोक सुई स्वतः आपली कुंडलिनी जागृत करून देतात. त्याची सिस्टम आहे, त्याची पद्धत आहे, आणि ती जागृत अवस्थेत जात असताना त्याच्या आधीची प्रक्रिया आणि त्याच्या नंतरची प्रक्रिया, ही दोन्ही प्रक्रिया तेवढीच इम्पॉर्टंट आहे. ओके. जे अर्हाटिक योगा शिकले त्यांना माहिती मी काय म्हणतोय. पण कुंडलिनी अपग्रेड इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता त्याचं एक सोपं एक्झाम्पल, राईट? याच्या आधी आपण फीचर फोन वापरत होतो, आठवतं सगळ्यांना? खूप आधी आपल्याकडे साधे फोन होते, त्याच्यामध्ये इंटरनेट डेटा बेटा काही नव्हते, हे चपटे फोन होते नोकियाचे सगळ्यांचे. येस नो. मग त्याच्यानंतर थोडेसे बेटर फोन आले, मग त्यानंतर थोडे फोन बेटर फोन आले, मग नंतर आपण अपग्रेड केले, मग आपण 3G मध्ये आलो, मग 2G मधनं 3G आलो, 4G आलो, आता 5G मध्ये आलो, आता फोल्ड फोन आले. का बरं आपण फोन बदलले? कार्य तर तेच आहे ना, पण डेटा अपग्रेड झाला ना. मग ब्रेन कसा अपग्रेड होणार? जे स्पिरिच्युअली आपल्याला हाक मारतायत, स्वामी सांगतात, आपले गुरुजन सांगतात, अरे ऐक ना मी काय बोलतोय, नाही समजत. आणि एकदा कुंडलिनी ऍक्टिव्हेट झाली का ते जे बोलतात ते समजतात, ते जे बोलतो आपण समजतो, त्यांचे बोलताही समजतो. आता हा पेढा कोणी खावा, मी त्याच्याविषयी किती बोलणार? पेढा खाऊन बघा, मग त्याच्यानंतर समजेल तुम्हाला. कुंडलिनी जागृत होणं इज इक्वल टू गुरुजन आपल्याशी डायरेक्ट संवाद होऊ शकतो, होतो. जेव्हा तो होतो, तेव्हा ते जे म्हणतात, ते जे सांगतात, ते डायरेक्ट आपल्याला डाउनलोड. आपल्याकडे 5G नेटवर्क आहे, आपण घरी वायफाय मध्ये डाउनलोड पासवर्ड टाकला आणि कुठली फाईल टाकली, अशी पटकन बटन दाबल्यावरती डाउनलोड होते की नाही होत? नाही तर ती अशी गोलगोल 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 फिरते. नो इंटरनेट. नो इंटरनेट मध्ये काय होतं? नो इंटरनेट इज नो इंटरनेट. मग आता जर स्पिरिच्युअल प्रॅक्टिशनर नो इंटरनेट असेल, म्हणजे कुंडलिनी नसेल समजा ऍक्टिव्हेट, तर काय नो इंटरनेट, डाउनलोड होणार नाही फाईल. आय यू अंडरस्टँडिंग? पण निश्चिंत राहा, मी तुम्हाला एवढंच सांगतो माझ्या अनुभवाने, माझ्या 9 वर्षाचा अनुभव मी तुम्हाला एवढंच सांगेन. ज्या ज्या गुरूंच्या शाळेमध्ये आपण आहात, ज्या ज्या स्पिरिच्युअल स्कूलमध्ये आपण आहात, ज्या ज्या गुरूंची साधना आपण त्यांचं दिलेलं प्रिस्क्रिप्शन आपण पाळता आहात, ते सगळे गुरुजन आपली ही काळजी निश्चितपणे घेतात. बी रेस्ट अश्युअर्ड. जे प्राणिक शिकलेत त्यांनी एवढं स्कॅन करा, बघा, चेक करा, हनुमान चालिसा केल्यानंतर कुंडलिनी जागृत होते का? तर थोड्याफार प्रमाणात होते. यू कॅन स्कॅन अँड चेक. आणि म्हणून आपले संकल्प पूर्ण होतात. आज तुम्हाला हे सिक्रेट सांगतोय नागपंचमीच्या दिवशी. का बरं? आपण लिहितो संकल्प, आपणच लिहितो की नाही? महाराज आले होते लिहायला, हनुमानजी थोडे येतात लिहायला, का प्रभू राम येतात? नाही येत ना. पण आपण काय करतोय? वी आर रायटिंग इट अँड वी आर गिव्हिंग टू देम, आणि आपण हनुमान चालिसा म्हणतो. वेन यू चॅन्ट हनुमान चालिसा, राईट, बघा किती कुंडलिनी ऍक्टिव्हेट होते. सो स्कॅन, यू अंडरस्टँड व्हॉट आय एम सेइंग. म्हणून संकल्प पूर्ण होतात. तुम्ही लिहा तर करा, संकल्प पूर्ण होणार. हा संकल्प पूर्ण होणार, कारण मी नाही सांगत आहे, सांगतायत. और मनोरथ जो कोई लावे, सोई अमित जीवन फल पावे, आज तेच सांगतायत. सगळ्या फलश्रुती आहे ही सगळ्यात मोठी हनुमान चालीसातली, जी मी आज तुम्हाला सांगतोय. नागपंचमीच्या दिवशी हा नाग जो आहे हा ऍक्टिव्हेट करायचा. पण हा युट्यूब वरती त्याचं ऐकून ऍक्टिव्हेट करायचं नाही, याला शास्त्र आहे. एक्झॅक्टली दिस इज हाऊ इट लुक्स लाईक, सर्पंट पॉवर.
बेस ऑफ द स्पाइन आपल्या मानेच्या भोवती, नंतर ही अशी जाते वरती. दिस इज हाव इट इज. क्लिअर सगळ्यांना? आणि म्हणून कितीतरी वेळा जेव्हा आपण म्हणतो की मला खूप छान वाटलं, मला मला सांगता येत नाही कसं वाटतंय. कुंडलिनी प्रॅक्टिस करत असलेल्या, कुंडलिनी ध्यान प्रॅक्टिस करत असलेल्या साधकाचं चेहऱ्यावरचं तेजच वेगळं असतं. तेजस्वी दिसतो तो. ही फील्स व्हेरी पॉवरफुल, ही फील्स व्हेरी एम्पॉवर्ड, ही फील्स अपग्रेडेड, ही फील्स गुड. अत्यंत त्याला असं वाटतं की असं खूप छान, मस्त, एकदम ग्रेट वाटतं. आय डोंट हॅव एनी मोर वर्ड्स टू एक्सप्रेस. पण ती कुंडलिनी, राईट, ही अत्यंत आपल्याला आपल्याला ती ती जी काय काम करते, कुंडलीचं काम काय आहे? तर कुंडलीचं काम हे आहे की ती आपल्याला या आपल्या वाटेमध्ये जेवढ्या निगेटिव्ह एनर्जीज किंवा ज्या वीड्स आहेत किंवा जे असं आपण म्हणतो गवत, राईट, तर ती सगळ्यांना ती जाताना खाऊन टाकते. म्हणजे ती निगेटिव्ह एनर्जी सगळ्या काढून टाकते. आणि मग गुरुजनांनी दिलेले आशीर्वाद त्याच पायपातनं खाली येतात. मग ती खाली घेऊन जाते. जे कुंडलिनी करतायत आरटी योगाचे प्रॅक्टिशनर्स, त्यांना एक्झॅक्टली माहिती आहे मी काय म्हणतोय. जे प्रॅक्टिस करत नाहीये त्यांच्यासाठी रिमाइंडर, नागपंचमीच्या दिवशी परत एकदा. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी नागाला दूध पाजणे, राईट, किंवा असं काहीतरी, इट इज बालबोध, राईट. आपलं जे ग्रंथ पुराण आहे वगैरे, इट्स व्हेरी रिच, राईट, हे बालबोध लेवलचं आहे. पण म्हणजे नागाला दूध पाजणे हे करणे, आता नागाला दूध पाजून काय होणार आहे? नाग आपल्या मागे आहे पाठीत, त्याला आपल्याला द्यायचा डोस, राईट. तो आपल्याला कुंडलिनी जागृत करून देतोय. आणि जेव्हा त्या लेवलला आपण जातो तेव्हा ते अपग्रेड होतो. ती ती गोष्टच कुछ और आहे. त्यामुळे असं म्हटलेलं आहे की कुंडलिनी इज, बऱ्याच मी माझ्या पुस्तकातला काही रेफरन्सेस घेतो, त्यातनं मी वाचतो, तर मला समजतंय, राईट. त्याला इंग्लिशमध्ये सेक्रेड फायर असं पण म्हणतात. सेक्रेड फायर, राईट. आपण एकदम सुस्पष्ट भाषेमध्ये आपण म्हणतो त्वम मूला धारो स्थितोसी नित्यम, स्थितोसी नित्यम, त्वम शक्ती त्रयात्मका, त्वम योगिनो ध्यायंती नित्यम. आणि मग काय म्हणतो आपण, त्वम ब्रह्मा त्वम विष्णू, या सगळ्या गोष्टी आपण म्हणतो तेव्हा, राईट, अथर्व शीर्षामध्ये. तर अथर्व शीर्षामध्ये ती कुंडलिनी आहे. म्हणून लहान मुलांना अथर्व शीर्ष आपण एकदम शिकवतो, मुलं एकदम शार्प होतात, एकदम चंट होतात, एकदम शार्प होतात. अवेअरनेस मध्ये केल्यावरती अजून चांगलं होतं. आय यू अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग, राईट. त्यामुळे आपल्यातला जो हा नाग आहे किंवा आपल्यातला ही, आता मी तुम्हाला इमेज दाखवतो स्क्रीनवरती, पुन्हा एकदा ही इमेज पहा सगळ्यांनी. आणि just look at which is a better image to show. Yeah, this is a better image for ankylosis. Okay, right. ही अशी खाल्ला, इडा आणि पिंगळा नाडी ही अशी जागृत होते. ओके. आज हनुमान चालीसा करताना आपण काही प्रयोग करायचा प्रयत्न करू नका. ही कशी जागृत होते, काय होते, काय, डोंट गेट इन टू दॅट. काय आवश्यकता नाही आणि तुम्हाला जमणार पण नाही. त्याला शक्ती आपले गुरुच लागतात त्याच्यासाठी. डोंट ट्राय टू, आय एम अगेन सेइंग, डोंट ट्राय टू डू एनिथिंग लुकिंग ऍट सम युट्यूब चॅनल्स. हे युट्यूब वरती होणारं काम नाहीये. क्लिअर? त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा. आणि हनुमान चालिसेतलं हे जे सिक्रेट आहे, आपण हनुमान चालिसा चॅन करा, आपल्या आप जे पाहिजे तो पेढा आपल्याला मिळणार आहे, तुम्हाला सांगतोय. असं त्यांनी लिहिलेलं आहे. काल मी मास्टरांच्या आश्रमामध्ये गेलो, मी आय वॉज फिलिंग सो हॅपी अबाउट द होल स्टाफ, की हे सगळं सगळं सुंदर ध्यान आपल्याला करायला मिळत आहे. हे सगळं आपल्यापर्यंत येत आहे. स्पिरिच्युअल सिक्रेट आपल्यापर्यंत येत आहे. इज इट नॉट गुड? याचं आपण भाग्यवान आहोत का नाही? मी तर स्वतःला खूप भाग्यवान समजतो. तुम्ही समजता का नाही स्वतःला भाग्यवान? की हे परमेश्वरा माझ्या जीवनामध्ये गुरु आलेत आणि मला त्यांनी त्यांच्या सावलीत घेतलंय. वाव, हीच फलश्रुती आहे खरं. काय लॉ ऑफ अट्रॅक्शन लिहायचं आहे, लिहायला हवंय, पण त्यांनी मला त्यांच्या पदरात घेतलंय. हेच खरं लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे हो.
माझ्या डोक्यावरती त्यांनी हात ठेवलाय, माझा पूर्ण परिवार संपूर्णतः कठीण काळामध्ये, कुठल्याही काळामध्ये मी सुरक्षित आहे. इज इट नॉट अमेझिंग? मला मार जरी पडला तरी खाली एक नेट लावलेली आहे, मी पडणार नाही खाली. ही दक्षता त्यांनी घेतलेली आहे, कारण आपण त्यांच्या सावलीत आहोत. म्हणून काय म्हटलंय? सब पर राम तपस्वी राजा, दोन्ही भिन्न करून बघायचे. तपस्वी करणारा मी राजा आहे. कोणाची तपस्या करतो मी? प्रभू रामाची. कोण आहेत प्रभू राम आपल्या जीवनातले? आपले गुरु. आपण कोणासारखे झालं पाहिजे? हनुमानासारखं झाले. सब पर राम तपस्वी राजा. राजा करतोय तप, रामाचं नाव घेतोय. सब पर राम तपस्वी राजा. कोण आहे राजा? मी NLP शिकलोय. राजा इज इक्वल टू, इकडे सगळ्यांनी हात लावा, इथे राजा आहे आपला. टच युअर फ्रंटल लोब, इथे आपला राजा आहे. सब पर राम तपस्वी राजा, हा राजा आहे. हा झोपला ना तर राज्य गेलं. सब पर राम तपस्वी राजा. या राजाने रामाची आठवण करायची पाहिजे. चरितम रघुनाथ विसरायचं नाहीये. हनुमान चालीसा सगळं परत एकदा ऐका. सगळे सिरीज आहेत युट्यूब वरती. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम, एक एक अक्षर परवा बघितलं ना, रामाचं नाव घेतल्यावरती आपल्याला किती बरं वाटलं. येस ऑर नो? व्हिडिओ रिलीज केलेला आहे मी. सब पर राम तपस्वी राजा. राजा म्हणजे मी. मी म्हणजे मी नाही, पण मी म्हणजे हा फ्रंटल लोब, हा लोब आहे तो फ्रंटल लोब, त्याला म्हणतात राजा. सब पर राम तपस्वी राजा जिनके, बघा काय लिहिलं, जिनके काय एवढं छोट्या अवस्थेमध्ये आपल्याला काय, ती हनुमान चालीसा कोडेड आहे ना, ते डिकोडेड. इनके काज सकल तुम साजा, और मनोरथ जो कोई लावे. नाही समजणार असं पटकन. राईट. सो त्याच्यावरती जेव्हा आपण काम करतोय, आपण ध्यान लावतोय, आपण ध्यान लावतोय, आपण ध्यानाला बसलोय, आणि मग त्या ध्यानामध्ये बसल्यानंतर आपली कुंडलिनी जेव्हा जागृत होते, आपण उपासनेला जातो. गुरुने दिलेली उपासना आपण करतो, तेव्हा आपण त्यांच्यावरती, आपण तुमच्यावरती मी निष्ठा ठेवून ही उपासना करतोय, हेच तर दाखवतो का नाही? मला सांगा बरं तुम्ही. जी लोक उपासना करतात, जी लोक प्रार्थना करतात, ज्यांना माझे माझे बहुतेक सगळे चुलत भाऊ चुलत बहिणी बरेचसे जण बैठकीला जाणारे आहेत, सकाळी सगळे आंघोळ झाले की व्यवस्थित उपासना करतात, मगच घरातनं बाहेर पडतात. रिगार्डलेस 6ला जायचं असेल, 7ला जायचं असेल, घरातनं बाहेर पडताना उपासना करतात. हे सर नो. अमिता मावशी मला इथे दिसते स्क्रीनवरती. याचा नो मावशी, बरोबर ना? काही जण करतो का नाही आपण? येस. हा नियम आहे. हा स्वारीने दिलेले आदेश आहे. त्यांनी सांगितलं, हे कर, मी तुझ्या सुरक्षा करणार आहे. केवढ्या सगळ्या दासांची निष्ठा आहे. मग प्रत्येक दास जो घरातनं निघतो आणि तो त्याची आयडेंटिटी इथे लावतो, टिळक, कुंकू टिळक लावतो, आणि तो लावतो ना इथे, त्याच्या इथे तो राजा बनतो. त्यावेळी सब पर राम तपस्वी राजा, तो राजा आहे तेव्हा. प्लीज अंडरस्टँड. ही काळजी आपली घेतलेली आहे. हनुमान चालीसा, इट्स नॉट ऑर्डिनरी, इट इज एक्स्ट्रा ऑर्डिनरी. आणि इट इज फॉर एव्हरीबडी. त्यामुळे ज्यांना गुरु नाही आहेत, फॉर एक्झाम्पल डायरेक्टली कुंडलिनी जागृत कशी करणार? साहेब मला तो गुरु नाही आहे, नो प्रॉब्लेम. हनुमान चालीसा इज द वे. निष्ठेने हनुमान चालीसा, म्हणून त्यांनी लिहिलेलं आहे, काही मनोरथ आणा, पूर्ण करणार आहे. कसं करणार आहे ते आमच्यावरती सोडा, असं सांगितलं हनुमानांनी. आणि म्हणून त्यांनी पहिल्याच जे सांगितलंय, की गुरु चरण सरोज रज, तिथे आणि तिथेच लुक ऍट द फीट ऑफ द टीचर एव्हरी डे अँड इट विल बी डन. हो का नाही? आपण ह्या हनुमान चालिसेत काय शिकलो? मन क्रम वचन. माझा काय क्रम आहे मनाचा? की मला माझे प्रॉब्लेम प्रॉब्लेम प्रॉब्लेम, त्याच्याऐवजी मी काय म्हणतो? सोल्युशन सोल्युशन सोल्युशन, मग दिसणार आहे. ही कशी वागली पाहिजे, त्याच्याऐवजी ही अशीच वागते, याच्यावरती क्रम आहे. हा असाच वागतोय, याच्यावरती क्रम आहे. पण हा कसा वागला पाहिजे, त्याच्यावरती क्रम नाही. आपण कसे कमी आहोत, याच्यावरती क्रम आहे. पण आपण कसे असले पाहिजे, याच्यावरती क्रम असला पाहिजे.
माझी सुधारित आवृत्ती कशी असली पाहिजे याच्यावरती माझा क्रम असला पाहिजे. पण त्याच्यावरती न क्रम असता ते आता कसा डाऊन आहे आणि कोणी माझी कशी वाट लावली आणि ह्याच्यामुळे माझी कशी त्रास होतोय आणि ह्याच्या वागणुकीमुळे कसा होतोय, ह्याच्यामुळे कसा होतोय, मी ह्याच्यातच बिझी असेल तर मनक्रम वचन ध्यान जो लावे, काय मागाल ते होईल, तेच मनोरथ आहे तर तेच होईल. आय यू अंडरस्टँडिंग? म्हणून आपल्याला मदतीची गरज लागते. आणि म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो की प्राणिक हिलिंग शिकल्यानंतर माझं पूर्ण जीवन बदललं. आज मी जगात कंपनी, माझी वर्ल्ड वाईड कंपनी मी चालवतो, लीड्स बीपीओ नावाने. माझं इंडियामध्ये ऑफिस आहे, युएस मध्ये लोक आपल्यासाठी काम करतात. राईट, ह्याच्यासाठी मी माझ्या गुरूंना मी शतशः आभारी आहे. आय एम एक्स्ट्रीमली ग्रेटफुल टू. माझी आई मला समोर स्क्रीनवरती दिसते, माझी काकी आहेत आणि बरेचसे जण. आय एम एक्स्ट्रीमली ग्रेटफुल. माझी बहीण फॉर एक्झाम्पल, आय एम एक्स्ट्रीमली ग्रेटफुल, तिच्यामुळे मी प्राणिक हिलिंग मध्ये आलो. आय एम सो ग्रेटफुल टू हॅव. सारिका बिवलकर तिचं नाव. ती तर ट्रेनिंग आता ती शिकवते प्राणिक हिलिंग. ती आमचे जावई आहेत, तेच तिचे मिस्टर विश्वनाथ बिवलकर ते सुद्धा शिकवतात. दोघंही प्राणिक हिलिंग शिकवतात. कॉर्पोरेटमधली नोकरी सोडून हे त्याच्यात पूर्ण वेळ आलेले आहेत. जीवन धन्य झालंय. और मनोरथ जो कोणी लावे, और झालं की राव. हीच फलश्रुती पदरात आली आहे माझ्या, की मी गुरूंच्या सावलीत आहे. ओके, 1,000 रुपये मिळालेत पण आपण म्हणू ए बा ते 100 रुपये नाही मिळाले. अरे ते आता 1,000 रुपये दिलेत. काय आहे का नाही, समजतं का नाही? नाही पण मला 100 दे. अरे बाबा 1,000 दिले. मग हा हट्ट झाला ना. 100 रुपयेच पाहिजेत पण ना त्या नोटीवरती ना तशीच पाहिजे, तिचा नंबर तोच पाहिजे. हा, असं नाही होतं. क्लिअर आहे नागपंचमी? 100%. हा कुंडलिनी, इडा पिंगळा या नाड्या आपल्या भोवती आहेत, आपल्या पाठीशी आहेत. त्याचा जो उगम होतो तो खाली बेस ऑफ द स्पाईन मधनं होतो. अथर्व शीर्षामध्ये त्याचा उल्लेख आहे. तो मूलाधारोसी दिवसी नित्यम. गणपती हा मूलाधाराशी कनेक्टेड आहे. आणि त्यांचे आशीर्वाद जेव्हा येतात तेव्हा तो मूलाधारोसी दिवसी नित्यम तोम शक्ती त्रयात्मका. तोम शक्तीत त्रयात्मका. त्रयात म्हणजे तीन. इथे किती आहेत कॅरेक्टर? त्रयात म्हणजे तीन. इथे किती कॅरेक्टर आहेत? इडा पिंगळा आणि ही आपलं मेन. त्रयात्मका. क्लिअर? कॅरेक्टर आहेत त्यात म्हणजे. करूया, हनुमान चालिसा करूया. राईट. थँक्यू टू ऑल द टीचर्स. सगळे गुरुजन म्हणा आम्हाला थँक्यू. आज नागपंचमी खऱ्या अर्थाने आम्हाला समजली म्हणा. आय एम ग्रेटफुल. स्माइल. राईट. आता हे तुम्हाला कळलंय याचा अर्थ जे नागाला दूध पाजायला गेलेत त्यांना तुम्ही हे काय सांगाल द्यायची आवश्यकता नाहीये. त्यांना करू दे, इट इज ओके, दॅट्स फाईन. राईट. गैर काय नाही. मला त्यातलं त्याच्या मागचं संस्कृती त्याच्या मागचं जे खरं कोड आहे ते मला माहिती नाही. पण जे आपल्या पुराणात जे दिलंय ते मला थोड्याफार प्रमाणात माहिती आहे. तो मुलात हारोसी दिवस नित्यम हे मला माहिती आहे. मी लहानपणापासून शिकतोय. अथर्व शीर्ष स्पर्धेपासून मी तिथे भाग घेतलेले आहेत आणि तिथे आपण म्हणजे तिथपासून संस्कार मला माझ्या आईने केलेले आहेत, माझ्या वडिलांनी केले. त्यामुळे हे मी नक्की संदर्भ देऊ शकतो. राईट. क्लिअर एव्हरीबडी? 100%. थांबूया. जे लोक रेकॉर्डिंग ऐकतात, थँक्यू. तुम्ही हनुमान चालीसा पूर्ण करा आणि लेट अस कम्प्लीट आवर हनुमान चालीसा.